नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी सांगली जिल्ह्यातून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 3 ऑगस्टला सांगलीत भव्य मोर्चाचे आयोजन. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता सांगली येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा SP कार्यालयाशेजारी सांगली येथून काढण्यात येणार असून राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन द्राक्ष बागायतदार संघ पुणेचे संचालक उमदीचे शेतकरी विठ्ठल चव्हाण यांनी केले आहे. मोर्चामध्ये अफगाणिस्तानच्या बेदाण्यावर आयात कर लावणे, चीनमधून आयात होणाऱ्या द्राक्षावर 100% आयात शुल्क लागू करणे, सांगली व श्रीगोंदा येथे ICD निर्यात केंद्र उभारणे, कृत्रिम पुलावर बंदी घालणे, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर 50% अनुदान देणे, निर्यातदारांना 10% निर्यात अनुदान देणे, NHB अनुदानाचा लाभ 1 एकरपासूनच्या शेतकऱ्यांनाही मिळावा, 2,4-D तणनाशकावर बंदी आणणे, अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ सुलभ करणे व जाचकाठी कमी करणे, प्रलंबित वीज जोडण्या सुरू करणे तसेच शेतमालाचे पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यावर मोका कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी यामध्ये करण्यात येणार आहे. पश्चिम भागात मार्केटिंग करणारे लोक आहेत. उमदीचा भाग आणि जवळचा कर्नाटक सीमा भागातील शेतकरी बेदाणा निर्मिती करतो. त्यामुळे यावेळी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित होण्याची हीच तर वेळ आहे. त्यामुळे शेतकरी हिताच्या या मागण्यांसाठी सर्व द्राक्ष उत्पादक आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन द्राक्ष बागायतदार संघ पुणेचे संचालक उमदीचे विठ्ठल चव्हाण यांनी केले आहे.